शेरी नाल्याच्या 93 कोटीच्या योजनेस हिरवा कंदील. सुधीर गाडगीळ यांच्या मागणीस मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद. कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या 93 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हिरवा कंदील दर्शवलाय. प्रकल्पास तातडीनं प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. त्यानंतर फडणवीस यांनी याबाबत तातडीनं निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेरी नाला शुद्धीकरण प्रकल्पाबाबत गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. शेरी नाल्यामुळे होणारे कृष्णेचे प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मलशुद्धीकरण प्रस्तावास तातडीनं प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे. या प्रस्तावाबरोबरच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित विषय आणि प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांबाबत शासन तातडीनं कार्यवाही करील असे आश्वासन दिले. आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कृष्णा नदी शेरी नाल्याचे पाणी मिसळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी धुळगाव योजना पूर्वी राबवण्यात आली होती. या योजनेतून शेरी नाल्यातील दूषित पाणी उचलून ते शुद्ध करून धुळगाव परिसरातील शेतीला दिले जाते. परंतु पावसाळ्यात किंवा जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा या पाण्याला फारशी मागणी नसते. त्यावेळी हे अशुद्ध पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी प्रदूषित होते. यासाठीच शेरी नाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी विशेष मलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठीचा 93 कोटी 51 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास तातडीनं प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत तातडीनं कार्यवाही करू असे आमदार गाडगीळ यांना सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.